आज आपण कुकरला मसूरची डाळ करतो। मसूरची डाळ ही ऑरेंज कलरची असते, ऑरेंजच्या कलरची। चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता या डाळीसोबत मी भात देखील लावून घेते। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय, पाणी घातलं डाळीच्या वरती थोडंसं अर्धा इंच येईल एवढं आणि कुकरला 4 शिट्ट्या करून घेतल्या मोठ्या गॅसवरती। कुकर थंड झाल्यानंतर मी आता चेक करते। छान असा भात आपला पांढरा शुभ्र तयार झालेला आहे। भात मी रेशनचेच तांदूळ लावले होते। आता ही डाळ तुम्ही बघाल तर ती आता शिजल्यानंतर ऑरेंज कलरची काही दिसत नाहीये, आपली नेहमीची तूर डाळ असते तशीच दिसते। तर फोडणीला तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, एक बारीक कापलेला कांदा फोडणीला घालून घेतलाय। त्याला जरासं मिक्स करून घेते। मध्यम आचेवरती आपल्याला ही फोडणी चांगली परतून घ्यायची। याच्यामध्ये आलं लसूण मी चॉपिंग बोर्डवरती लाटण्याने वाटून घेतलंय, ते देखील घालून घेतलं। एक चांगला लालबुंद बारीक टोमॅटो कापलेला घालून घ्यायचा। त्याच्यामध्ये हळद देखील घालायची आहे आपल्याला, पेपा, आलं आणि लसूणची पेस्ट चॉपिंग बोर्डवरती झटपट तयार होते, लाटण्याने लाटून घ्यायची। आता ही जी फोडणी आहे याला आपल्याला मिक्स करायचं आणि अर्धा मिनिट झाकण ठेवायचं, म्हणजे हे टोमॅटो चांगलं त्याच्यामध्ये मॅश होतं आणि मस्त अशी फोडणी मऊसूद झाली की आपल्याला ही मॅश केलेली मसूरची डाळ घालून घ्यायची। तिला एकदा मिक्स करून घ्यायचं। फोडणी घालताना ही जी डाळ ओततो त्यावेळेस तिचा चांगला चरचर आवाज होईल याच्यासाठी गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे मस्त असा स्मोकी फ्लेवर त्या डाळीला येतो। आता ही घट्ट वाटते म्हणून त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। ही मसूरची डाळ त्याच्यामध्ये मी आता मीठ देखील घातलंय चवीनुसार आणि ही डाळ तुम्ही चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता। थोडीशी तिखट केलेली आहे त्याच्यामुळे ती चपातीसोबत, रोटीसोबत, फुलक्यासोबत देखील खाता येईल। मस्त एक छान उकळी आणायची। एक उकळी आली की अजून मंद आचेवरती 2 मिनिट ही डाळ उकळू द्यायची। मस्त अशी झटपट मसूरची डाळ आपली मसाला डाळ तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।